आज चांगले चांगले संघ या स्पर्धेमध्ये खेळत आहेत. तर बिनार संघाच्या फलंदाजांसाठी सुवर्ण संधी आहे. सुनीताताई अनिल लाकुंड ज्या सरपंच आहेत बिनार गावच्या, त्यांच्या माध्यमातून षटकारांच्या हॅट्रिकसाठी 500 रुपयांचं रोख पारितोषिक आहे. लॉंग ऑनला खेळाडू आणि दिनेश स्ट्रायकिंग एंडला आहे. आपण पाहतोय की ऑफसाईडला सर्कलमध्ये 5 खेळाडू तब्बल दिसत आहेत, म्हणजेच ऑफसाईडला भरपूर प्रोटेक्शन आहे. पॉवर प्लेचं षटक, एक डीप मिड विकेट आहे. स्क्वेअर लेग, शॉर्ट फाईन लेग. पहिला बॉल ओव्हरपिच बॉल, परवणी होती फलंदाजासाठी आणि त्याचा फायदा लगेच उचलला जातोय. सुरेख ऑफ ड्राईव्ह, 4 धावा. सुंदर सुरुवात दिनेशनं केली आहे. मागच्या मॅचमध्ये देखील दिनेशनं चांगली सुरुवात केली होती. पहिल्या बॉलवर षटकार चढवला होता आणि या मॅचमध्ये चौकाराने सुरुवात केली आहे. यावेळेस क्रॉस पॅटेड शॉट खेळण्याचा प्रयत्न, डीप मिड विकेटच्या वरून षटकार लगावण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट लागली आहे. परंतु कुमार आपल्या क्रीजमध्ये सुखरूप आहे आणि कुमारचं धावबाद होणं अजिबात परवडण्यासारखं नसणार आहे बिनार टीमला. कुमार ज्याने पहिल्या मॅचमध्ये अतिशय उत्कृष्ट खेळ दाखवला होता, एक विध्वंसक खेळी पाहायला मिळाली. या स्पर्धेतील दुसरं अर्धशतक आपल्याला पाहायला मिळालं. अवघ्या 12 चेंडूंमध्ये 52 धावांची नाबाद खेळी केली होती धनेश 11 संघाविरुद्ध. हा बॉल हवेतून जातोय आणि फिल्डरला संधी नाही आहे. काव कॉर्नर, सीमारेषा पार, षटकार. अतिशय सुंदर टायमिंग, खूप चांगल्या टचमध्ये दिसतो या सीझनमध्ये हा फलंदाज दिनेश. अनुभवाची कुठल्याही प्रकारची कमतरता नाही आहे आणि चांगल्या टचमध्ये आपण पहिल्या मॅचमध्ये देखील पाहिलं. सुरुवात छान केली, ज्या पद्धतीने तो टाइम करत होता शॉट, परंतु मोठी खेळी करता आली नव्हती. ह्या मॅचमध्ये निश्चितच प्रयत्न असेल. गोलंदाजी करतोय कैलास. टप्प्याचा बॉल, अतिशय सुरेख फटका, कट केलाय. चेंडू गॅपमधून ट्रॅव्हल होतोय डीप पॉइंट सीमारेषेकडे आणि चेंडू सीमारेषेच्या बाहेर. हा देखणा चौकार. काय जबरदस्त फलंदाजी केली जाते. थोडासा हा बॉल स्लोवर होता आणि टप्प्याचा होता, लेंथ तेवढी चांगली नव्हती आणि लाईन देखील भरकटलेला बॉल होता. उजव्या यष्टीच्या भरपूर बाहेर विड्थ होती. थोडा वेट केला, थोडासा लेट फटका एक्झिक्यूट केला. अगदी गॅपमधून बॉल काढला बॅकवर्ड पॉईंट आणि कव्हर पॉईंटच्या मधून 4 धावांसाठी. खूपच नेत्रदीपक अशी फलंदाजी दिनेशची आपल्याला पाहायला मिळते. 14 धावा धावफलकावर. बिनार संघाची पुन्हा एकदा दमदार सुरुवात. मागच्या मॅचमध्ये भावळी संघाकडून विनोदनं पहिलं षटक टाकलं होतं, ते देखील खूप महागडं होतं. स्ट्रॅटेजी थोडी चेंज केली आहे. यावेळेस गॅप शोधता आला नाही. स्क्वेअर लेगकडे फिल्डर तैनात. 1 धाव मिळते. पहिल्या 5 चेंडूंवर 15 धावा आणि बिनार संघाला देखील चांगल्या प्रकारे ठाऊक आहे की समोरचा संघ देखील तेवढाच ताकदवान आहे, बलाढ्य आहे. चांगले स्ट्रोक प्लेयर्स भावळी टीमकडे आहेत. मागची मॅच त्यांनी अगदी निहाळून पाहिलेली आहे की कशा पद्धतीनं भावळी संघाच्या फलंदाजांनी टॉप ऑर्डरने खेळ केला होता आणि ते लक्षात घेता त्यांनी फलंदाजीला आता सुरुवात केली आहे. एक मोठी धावसंख्या उभारण्याच्या उद्देशानेच हे दोन्ही फलंदाज मैदानात खेळत आहेत. कुमारकडे स्ट्राईक, पंचांकडून गार्ड घेतोय. मिडल स्टंपचा शक्यतो गार्ड, यस. काही फलंदाज लेग स्टिकचा देखील गार्ड घेत असतात आणि मला आठवतंय जेव्हा अजंता मेंडिसची दहशत होती कसोटी क्रिकेटमध्ये, भारतीय संघाला हैराण केलं होतं, सेहवागने लेग स्टिकचा गार्ड घेतला आणि त्यानंतर त्याचा खरपूस समाचार घेतला. फ्रंट फुटला येऊन स्वीप केलाय बॉल. फुल टॉस चेंडू होता, जास्त फायदा उचलता आला नाही कुमारला. गॅप मिळत नाहीये. डीप स्क्वेअर लेगला फिल्डर तैनात. फक्त 1 धाव मिळते आणि अशा पद्धतीनं पहिल्या षटकाचा खेळ समाप्त. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 16 धावा धावफलकावर. अतिशय सुंदर सुरुवात गावदेवी स्पोर्ट्स बिनार टीमची. तर कधी कधी तुम्हाला थोडेफार चेंजेस करावे लागतात. ज्या पद्धतीनं वीरेंद्र सेहवागनं जेव्हा भारतीय संघ श्रीलंका दौऱ्यावर होता, मला वाटतं 2009चं ते सत्र होतं आणि सचिन तेंडुलकर, राहुल द्रविड, VVS लक्ष्मण यांसारख्या रथी महारथींना देखील अक्षरशः हैराण केलं होतं आपल्या फिरकीनं, आपल्या मिस्ट्री गोलंदाजीनं, अजंता मेंडिसनं. परंतु त्याच्या गोलंदाजीवर तोडगा अखेर काढलाच सेहवागनं आणि त्यानंतर जी धुलाई सेहवागनं केली, गंभीरचा देखील आत्मविश्वास वाढला होता. त्या कसोटी सिरीजमध्ये गंभीरनं देखील चांगली बॅटिंग केली होती.
कॅरम बॉल मेंडिसचा खूप चर्चेत राहिला, परंतु सध्या मेंडिसला देखील श्रीलंका टीममध्ये स्थान मिळत नाहीये. तर काही दिवस तुमचे असतात, काही नसतात. स्कोर ऑफ द विकेट. ड्राईव्ह केलाय, गॅपमधून चेंडू ट्रॅव्हल होतोय, परंतु चांगलं क्षेत्ररक्षण डीप कव्हरमध्ये. कुमारने जास्त ताकदीनिशी खेळण्याचा प्रयत्न केला नाही, फक्त टायमिंगवर जोर दिला होता आणि प्लेसमेंटवर लक्ष त्याने दिलं होतं, त्यामुळेच गॅपमधून खेळण्यामध्ये यशस्वी झाला. 2 धाव मिळत आहेत. चांगली फटकेबाजी दोन्ही फलंदाज करतायत. 18 धावा धावफलकावर दुसऱ्या षटकाला प्रारंभ केलाय सूरजनं आणि पुन्हा एकदा सूरज अंडर प्रेशर गोलंदाजी करण्यासाठी आलेला आहे. मागच्या मॅचमध्ये देखील दबाव त्याच्यावर होता, परंतु खूप चांगली गोलंदाजी केली होती. यावेळेस ऑफ कटर, व्हॉट अ शॉट, रिव्हर्स स्ट्रोक आणि हा षटकार. दिस इज कुमार गुड फॉर यू. कुमार काय करू शकत नाही, भल्या भल्या गोलंदाजांना तो पाणी पाजत असतो. 2016 बाली ट्रॉफी धनेश 11 विरुद्ध बी इंडियन, तुम्हाला सामना आठवतच असेल. काय कमालीची फलंदाजी केली होती. सुरुवातीचे 4 ते 5 फलंदाज खूप लवकर बाद झाले होते आणि मला वाटतं 60+ टार्गेट समोर होतं 6 षटकांमध्ये. बी इंडियन संघ म्हणजे फारच उत्तम असा संघ, सिटी क्रिकेटचा. चांगलं आक्रमण त्यांचं होतं, तरी देखील कुमारनं एक हाती किल्ला लढवला आणि तो सामना धनेश 11 संघाने जिंकला होता. तोच कुमार मैदानाच्या आतमध्ये. चांगला बॉल, तेवढाच चांगला स्ट्रेट ड्राईव्ह. यावेळेस एका फिल्डरकडून चूक झाली, दुसऱ्याने सावरली. बॅकअप चांगलं लॉंग ऑन क्षेत्रामध्ये. 1 धाव मिळते आणि दुसरी धाव देखील कंप्लीट केली आहे कुमारनं. कुमार रनिंग बिटवीन द विकेटसाठी देखील जाणला जातो. खूपच चांगला फिट खेळाडू आहे. 2 धावांनी धावसंख्या पुढे सरसावते. 11 धावांवर कुमार खेळतोय. दिनेश 15वर. यावेळेस स्लॉग स्वीपचा वापर केलाय. डीप मिड विकेटला फिल्डरला चान्स मिळत नाहीये. चेंडू डोक्यावरून फ्लाय होतोय, सीमा पार, आउट ऑफ द पार्क, षटकार. खतरनाक फलंदाज कुमार गुंड इज ऑन फायर. काय आत्मविश्वास आहे. फ्रंटफुटला पुढे खेचत हा स्लॉग स्वीपचा वापर केलाय. बऱ्याचदा आपण पाहतो की चेंडू वाईट नसतो, परंतु फलंदाज कमालीची टायमिंग साधत असतात, तंत्र चांगलं वापरतात आणि त्यामुळेच आता सूरज सारख्या चांगल्या गोलंदाजावर देखील आक्रमण केलं जात आहे. तब्बल 16 धावा सूरजने देखील मोजलेल्या आहेत 4 बॉल्समध्ये आणि संघाची धावसंख्या 32 वर जाऊन पोहोचली आहे. घणाघाती प्रहार चेंडूवर केले जात आहेत. नेक्स्ट बॉल राऊंड द विकेट. हा बॉल कटर होता, मात्र पुन्हा एकदा स्विच हिटचा वापर. ग्रेट शॉट, अनदर 6. यावेळेस डीप बॅकवर्ड पॉइंट सीमारेषा क्लिअर केली आहे. हा दुसरा स्विच हिटचा फटका आपण पाहतोय. किती लवकर चेंडू पिक करतोय. जसा हातातून चेंडू रिलीज होतोय, कुमार लगेच ओळखतोय की हा बॉल वेगवान आहे की ऑफ कटर आहे. ऑफ कटर चेंडू लेग कटर होत आहेत डावखुऱ्या फलंदाजासाठी आणि विथ द स्पिन स्विच हिटचा वापर केला जातोय. टायमिंग अफलातून पाहायला मिळतंय. अप्रतिम नेत्रदीपक, अफलातून फटकेबाजी कुमारची. हा बॉल मात्र अफलातून आहे. उजव्या बाहेरचा यॉर्कर, त्याला देखील खोदून काढण्याचा प्रयत्न मात्र बीट झालाय. फलंदाज इट्स अ डॉट बॉल अँड दॅट मार्क्स एंड ऑफ द सेकंड ओव्हर. 2 ओव्हरच्या समाप्तीनंतर भिनार संघ जाऊन पोहोचलाय 38 धावांवर, 38 विदाउट लॉस. यानंतरचा सामना दापोडे विपक्ष राहणार. आणखी एक मोठी मॅच पाहायला विसरू नका. दोन्ही संघांच्या कॅप्टन्सना मी विनंती करतो, आपण टॉससाठी यायचं आहे. दापोडे आणि राहणार. या ठिकाणी रिग्नेश प्रताप पाटील यांचं देखील आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक स्वागत. आपल्याला विनंती असेल आपण व्यासपीठावर येऊन विराजमान व्हायचं आहे. स्वर्गीय महेश बार्शी स्मृती चषक 2020 मध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. नवनाथच्या हातात बॉल आहे. मागील सामन्यामध्ये ज्या पद्धतीनं मारा केला होता तसा मारा त्याला करता येईल का, हा मोठा प्रश्न आहे. एक मोठे चॅलेंज आहे त्याच्या समोर देखील. लेफ्टेड शॉट मात्र भरपूर उंच गेलाय. बॉल वाईडिश लॉंगॉनला फिल्डर तैनात. कुठलीही चूक होत नाहीये. सुरेख झेल आणि फलंदाज बाद. नवनाथनं अखेर पहिल्याच बॉलवर आपल्या टीमला यश मिळवून दिलंय आणि नितांत आवश्यकता होती ब्रेक थ्रूची, कारण दोन्ही सलामीवीर अक्षरशः तुटून पडले होते गोलंदाजीवर. पहिल्या दोन्ही गोलंदाजांचा खरपूस समाचार घेतला दिनेश आणि कुमारनं. आता मात्र दिनेश 15 धावा जोडल्यानंतर तंबूच्या आश्रयाला जाताना दिसतोय. चांगली सुरुवात करून दिली दिनेशनं आपल्या टीमसाठी. 38 धावांची भागीदारी पहिल्या गड्यासाठी आपल्याला पाहायला मिळाली. नवीन फलंदाज जगदीश, मला वाटतं पहिल्या मॅचमध्ये जगदीश प्लेइंग 11 मध्ये नव्हता. येस, 12वा खेळाडू म्हणून
तो कामकाज पाहत होता आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये, मात्र ह्या मॅचमध्ये तो इन झालाय. नवोदितांना संधी बऱ्याचदा त्याने देखील दिलेली आहे, स्वतः तो टीमच्या बाहेर राहिला जसं आपण पहिल्या मॅचमध्ये पाहिलं. मात्र या महत्त्वाच्या मॅचसाठी तो संघात आलेला आहे आणि तो वन डाऊन खेळण्यासाठी सज्ज. खूपच अनुभवी असा खेळाडू आहे. चांगली बॅटिंग लाईनअप आहे. येणाऱ्या फलंदाजांमध्ये हेमंत हरड यायचा बाकी आहे, जितू गोळवी, किरण एकापेक्षा एक चांगले फलंदाज आहेत. बाहेरची कड लागली आहे. शॉर्ट थर्मॅनला फिल्डर आहे, एकच धाव मिळते. अकाउंट ओपन होईल या सिंगलने फलंदाज जगदीशचं. धावसंख्या जाऊन पोहोचले 39 वर. 39 रन्स ऑन द बोर्ड. पहिल्या फलंदाजी करणाऱ्या संघानं जर 60+ धावसंख्या उभा केली प्रथम बॅटिंग करणाऱ्या टीमने, तर त्याचं एक प्रचंड मानसिक दडपण येत असतं धावांचा पाठलाग करत असताना प्रतिस्पर्धी संघाच्या फलंदाजांवर, जे मागच्या मॅचमध्ये देखील आपण पाहिलं. इथनं अजूनही 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 चेंडूंमध्ये 25 ते 30 धावा जोडण्याचा मानस असू शकतो, कारण कुमार इज स्टील देअर आणि हा बॉल भरपूर उंच खेळलाय. फिल्डर बॉलच्या खाली. गुड कॅच. कुमारची देखील खेळी संपुष्टात. खूप सुंदर गोलंदाजी. दुसरं यश आपल्या टीमला मिळवून देतो. दोन्ही सेट फलंदाजांना माघारी धाडलं जातंय, ते म्हणजे नवनाथच्या माध्यमातून. व्हेरी वेल बोल्ड. थोडासा खोलवर टप्प्याचा बॉल उजव्या यष्टीच्या बाहेरची लाईन होती. कुमार डीप मिड विकेट सीमारेषा क्लिअर करू पाहत होता, मात्र उंची जास्त होती. एलिव्हेशन अधिक आणि जे डिस्टन्स अंतर पाहिजे होतं सीमारेषा गाठण्यासाठी ते मिळालं नाही. मात्र कुमारनं पुन्हा एकदा सर्वांची मनं जिंकलेली आहेत. 23 धावांची आकर्षक खेळी केल्यानंतर कुमार तंबूमध्ये परततोय. इट्स 39 for 2. 39 धावात 2 गडी बाद. एक चांगलं षटक आतापर्यंत, सक्सेसफुल षटक नवनाथचं पाहायला मिळतंय. नवीन बॅट्समन किरण. हा बॉल झपकन आतमध्ये आलाय आणि थोडासा खाली राहिलाय. खूपच छान गोलंदाजी. चांगली लाईन मेंटेन केली आहे. अखो टप्प्याची गोलंदाजी होत नाहीये किंवा फुलटॉस सारखे कमजोर चेंडू टाकले जात नाहीत आणि जिथे चेंडू त्याला टाकायचा आहे तिथेच चेंडूची पिचिंग तो करतोय आणि त्यामुळेच आतापर्यंत खूप सुरेख षटक. अगदी रिदम मध्ये आहे गोलंदाज. यावेळेस मात्र जबरदस्त प्रहार केलाय. डीप कव्हर क्षेत्रामधून चेंडू सीमारेषेच्या बाहेर फिल्डरला हुलकावणी देऊन बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेलाय 4 धावांसाठी. खरं तर हा बॉल अडवायचा होता. फिल्डरला प्रयत्न केला परंतु हाताला चाटून बॉल निघून गेलाय बाउंड्री लाईनच्या पलीकडे. हा शॉट तेवढा सोपा नसतो. बॅकफुटला वजन घेऊन हॅमर्ड करायचं लेंथ बॉलला. खूपच कठीण फटका, परंतु तेवढाच दर्जेदार हा फटका असतो आणि दर्जेदार एक्झिक्युशन दाखवलंय एक्सपिरियन्स बॅट्समन जगदीशनं. यावेळेस शॉर्ट पोल चेंडू हवेत गेला आहे आणि फिल्डर बॉलच्या खाली. वाव. तिसरा झेल या ओव्हरमध्ये. 3 तब्बल फलंदाज बाद केले. 3 मोहरे टिपलेत गोलंदाज नवनाथनं. जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल नवनाथचं. काय सुंदर षटक पाहायला मिळालं. फक्त 5 धावा खर्च केले आणि 3 गडी बाद केले. 3 षटकांच्या समाप्तीनंतर भिनार संघाची धाव संख्या झाली आहे 3 बाद 43. 43 रन्स फॉर द लॉस ऑफ 3 विकेट्स. नवीन बॅट्समन हेमंत हरड. एक खतरनाक विस्फोटक फलंदाज बाद झाला की दुसरा लगेच आतमध्ये हजर असतो. अशा प्रकारची ही फलंदाजी आपल्याला पाहायला मिळते भिनार टीमच्या माध्यमातून. पहिल्या मॅचमध्ये हेमंत हरडला संधी मिळाली नव्हती फलंदाजीची, कारण पहिल्या मॅचमध्ये कुमार जबरदस्त फॉर्ममध्ये होता. या मॅचमध्ये देखील तेच पाहायला मिळालं. कुमारनं 52 धावा जोडल्या होत्या आणि किरणने त्याला चांगली साथ दिली होती. 2 षटकार जोडले होते किरणने देखील. 20 धावांचं योगदान किरणने देखील आपल्या टीमला दिलं होतं. दिनेश 11 कोक्सी संघाविरुद्ध चौकार षटकारांची उधळण करणारे हे फलंदाज आहेत. शेवटचे षटक घेऊन विनोद पाटील. बॉल खाली राहिलाय. सबमरीन डिलिव्हरी. उजव्या बाहेरचा बॉल. आणि अशा पद्धतीने जेव्हा खेळपट्टी धोका देते तेव्हा चांगले चांगले फलंदाज देखील त्रस्त होत असतात. फलंदाजांकडे करण्यासाठी जास्त काही नसतं, कारण आता लास्ट ओव्हर आहे. मोठा फटका तर खेळायचाच आहे. अखो टप्प्याचा बॉल. पोल अँड पॉवरफुल अँड सक्सेसफुल ॲज वेल. 6 रन्स. दिस इज हेमंत हरड. थोडी जरी तुम्ही संधी दिलीत हेमंत हरडला तर तो त्या संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही.
आखूड टप्प्याची चेंडू तुम्ही टाकू शकत नाही, विशेषतः विनोद सारख्या गोलंदाजाकडून ही अपेक्षा नाहीये, कारण वेग तेवढा नाहीये जेवढा 10-12 वर्षांपूर्वी विनोदकडून आपल्याला पाहायला मिळायचा. आता वेग फार कमी झालाय, त्यामुळे आता नियंत्रण दाखवणं गरजेचं आहे. अचूक टप्प्यावर भर द्यावा लागेल. धावसंख्या वेगाने पुढे सरसावते. 49 रन्स. ओहो, यावेळेस स्लॉक स्वीप, लोवर फुल टॉस बॉल आणि फटका फसलाय. फलंदाज बाद. कॅचिंग खूप छान पाहायला मिळते. भावळे टीमच्या माध्यमातून झेल सोडत नाहीत क्षेत्ररक्षक. 4 फलंदाज बाद झालेत आणि 4ही फलंदाज डीप मध्ये झेल बाद झालेत. सीमारेषेलगत चांगले चांगले झेल आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्लोवर डिलिव्हरी होती. स्लॉक स्वीपचा वापर केला हेमंत हरडने, मात्र अचूक टायमिंग नव्हतं. थोडासा बॅटच्या वर लागला असा हा बॉल, ज्यामुळे सीमारेषा क्लिअर करू शकला नाही. 6 धावा जोडल्यानंतर हेमंत हरड इज वॉकिंग बॅक टू द पेव्हिलियन. संघाची धावसंख्या 49 धावा, 4 गडी बाद. सुनील आलाय आणि हा एक आणखी अनुभवी फलंदाज जो बऱ्याचदा सलामीला देखील खेळलेला आहे. किरणकडे स्ट्राईक. राहणार संघाचा संघनायक आणि दापोडे संघाचा संघनायक त्वरित टॉससाठी या. थोडासा आखूड टप्प्याचा बॉल आहे, पुल केलाय. जमिनीच्या साहाय्याने चेंडू डीप मिड विकेटला जातोय. 1 धाव, चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सिंगल आली आहे आणि 50 धावा कंप्लीट होत आहेत बिनार संघाच्या. कुठेतरी धावांवर थोडाफार ब्रेक लावलाय गोलंदाजांनी मागच्या षटकापासून. मागचं षटक तर अतिशय अप्रतिम असं षटक होतं नवनाथचं. 3 गडी बाद केले आणि फक्त 5 धावा खर्च केला. हे षटक विनोदचं देखील आतापर्यंत तरी चांगलं राहिलंय. मात्र हा बॉल कमजोर आहे. छोटा पटाका बडा धमाका. सुनीलच्या बॅटमधून हा षटकार. अगदी स्लॉट मध्ये हा बॉल आडव्या बॅटचा प्रहार केला. स्लॉक स्वीप आणि डीप स्क्वेरिश मिड विकेट सीमारेषा सहज पार केली आहे. पुन्हा एकदा मी विनंती करतोय दापोडे आणि राहणार संघाच्या कॅप्टनला आपण टॉससाठी यायचं आहे. येस, चिराग माळीला आपण ऍक्शन मध्ये पाहणार आहोत. रितेश पाटील दुसरीकडे असणार आहे. फटका तर चांगला आहे, परंतु तेवढाच दर्जेदार झेल डीप एक्स्ट्रा कव्हरला. शेवटच्या बॉलवर देखील विकेट प्राप्त केली विनोदनं. 2 गडी बाद केले शेवटच्या षटकामध्ये आणि 13 धावा खर्च केल्या. तर अशा पद्धतीनं डावाची समाप्ती होते. गावदेवी बिनार संघाने 4 षटकांमध्ये जोडलेले आहेत 56 धावा आणि विजयासाठी 57 धावांचं लक्ष्य उद्दिष्ट जय बजरंग बी भावाळे संघासमोर असेल 4 षटकांमध्ये. तर आपण लगेच टॉसकडे जाणार आहोत. सन्माननीय विघ्नेश पाटील राहणार यांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाईल. एका बाजूला चिराग माळी तर दुसऱ्या बाजूला रितेश पाटील. 2 अष्टपैलू कर्णधारांची ही लढाई असेल, परंतु क्रिकेट हा सांघिक खेळ आहे आणि त्यामुळेच त्यांच्या साथीदारांना देखील तेवढीच जोमदार कामगिरी करावी लागेल सामना जिंकण्यासाठी. 2 उत्कृष्ट संघ आहेत भिवंडी ग्रामीणचे. दोन्ही संघांना खूप खूप शुभेच्छा. आणि चिराग मला सांगतात की त्यांची ही पहिलीच मॅच आहे या सत्रातील. दापोडे संघासाठी देखील पहिलीच मॅच असेल. दापोडे प्रीमियर लीग हा त्यांचा एक चांगला सराव असतो. नेहमीप्रमाणे तो चांगला सराव करून ते आलेले आहेत. टॉस पाहायचा आहे कोणाच्या बाजूने लागतोय. चिरागने जिंकलाय टॉस, अर्थातच राहणार टीमनं, आणि प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय. चलते एक बार फिर से खेल की तरफ. तो 57 का टारगेट है. 56 रन बनाए गावदेवी स्पोर्ट्स बिनार टीम ने. 14.25 रन प्रति ओवर के हिसाब से
पारी की शुरुआत से ही रन्स बनाने होंगे। पावर प्ले एक ही ओवर का है तो उसका पूरा लाभ उठाना होगा। पावर प्ले को जितना हो सके उतना मैक्सिमाइज करना होगा बल्लेबाजों को। जैसे कि पिछले मैच में हमने देखा था, रन चेज में जो टीम चेज कर रही थी उन्होंने अच्छी शुरुआत की थी पहले ओवर में खूनी टीम ने, लेकिन उसके बाद वो मोमेंटम बरकरार नहीं रख पाई खूनी टीम। तो ना सिर्फ अच्छी शुरुआत करनी होगी, जब अच्छी शुरुआत मिलती है तो उसको आगे भी बरकरार रखना होता है, तब जाकर आप बड़े स्कोर का सफलता से पीछा कर सकते हो। प्रारंभिक बल्लेबाज मैदान में पहुंच चुके हैं, सूरज केने और नागेश, दोनों भी बढ़िया बल्लेबाज है। सूरज क्लासिकल अंदाज में भी बहुत अच्छे शॉट्स लगाते हैं, उनके ड्राइव्स देखने लायक होते हैं और मैदान के चारों तरफ वो शॉट्स खेल सकते हैं। और दूसरे नागेश है जो बायत के बल्लेबाज है, एक अच्छा कॉम्बिनेशन दाहिने और बायत की जोड़ी टॉप ऑफ द ऑर्डर। पहला ओवर लेकर हेमंत हरड, भिवंडी के कॉटनी वॉल्श के नाम से भी वो जाने जाते हैं। जब वो गेंदबाजी करते हैं उनका उसी तरह का अंदाज रहता है। लंबे ऊंचे कद के बेहतरीन हरफन वाला खिलाड़ी है हेमंत हरड, और जो उनको अतिरिक्त उछाल मिलता है उसे वो बहुत ज़्यादा परेशान करते हैं अच्छे अच्छे बल्लेबाजों को। सटीक यॉर्कर भी डालते हैं, तजुर्बेकार खिलाड़ी है, घाट घाट का पानी पी चुके हैं हेमंत हरड, और उनके सामने है एक युवा बल्लेबाज सूरज केने। पहली गेंद इस पारी की, राइट आर्म ओवर द विकेट, शॉट ऑफ लेंथ और बहुत ही शानदार पुल शॉट। पहली गेंद पर छक्का। बल्लेबाज कितना भी बड़ा क्यों ना हो, गेंदबाज कितना भी बड़ा क्यों ना हो, जब आप उसकी गेंद को देखकर खेलोगे ना तो आपको रिजल्ट अच्छा मिलेगा। गेंद पर पूरी तरह से एकाग्रता अपनी बनाई हुई थी, नजरें बहुत अच्छी तरह से गेंद पर जमाई हुई थी, और जैसे ही शॉट ऑफ लेंथ गेंद मिली बहुत अच्छी पोजीशन में आकर थोड़ा सा स्विवल करते हुए वो गेंद को खेला था डिप बैकवर्ड स्क्वेयर की दिशा में 6 रनों के लिए। तो पहली गेंद पर बहुत बढ़िया शुरुआत की है सूरज केने ने। हेमंत एक बार फिर से चले, इस बार ऑन द राइज खेला है, मिड ऑफ ऊपर खड़ा है और यहाँ पर एक और अच्छा शॉट, 4 रन इस बार। जैसी शुरुआत दिनेश ने की थी कुछ वैसी ही शुरुआत है ये। हालांकि दिनेश ने पहले चौका लगाया था, यहाँ पर पहले छक्का फिर चौका आया है, लेकिन आक्रामक शुरुआत, तीखे तेवर अपने दिखाते हुए इस समय बल्लेबाजी में सूरज केने जानते हैं कि हेमंत हरड पर भी आक्रमण करना ही होगा। भले ही एक बहुत ही बेहतरीन बॉलर उनके सामने है, लेकिन अब बॉलर का क्या रिकॉर्ड है उसको नहीं देखना है, गेंद को देखकर खेलना है। और देखिए इस बार इंप्रोवाइज तरीके से हुक किया है, शॉट बनाया और ये एक और छक्का। हेमंत हरड जैसे दिग्गज गेंदबाज पर मोर्चा खोल दिया है उनके सामने, उन पर आक्रमण किया जा रहा है एक युवा होनहार खिलाड़ी द्वारा, सूरज केने। भावाले टीम के ये एक बेहतरीन ऑलराउंडर गेंदबाजी में महंगे साबित हुए हैं। ऐसा लग रहा है कि उनका ओवर महंगा रहा था तो उसका गुस्सा कहीं ना कहीं हेमंत हरड की गेंदों पर वो उतार रहे हैं। गेंद की बेरहमी से इस समय पिटाई की जा रही है। पहली गेंद शॉट, दूसरी थोड़ी आगे रखी, फिर हल्की सी शॉट गेंद थी। अब देखना है क्या करेंगे हेमंत। और ये भी अच्छा शॉट है, फाइन लेग ऊपर। ये खराब गेंदबाजी मैं कहूंगा क्योंकि फाइन लेग आपने ऊपर लिया है और उसके बाद शॉट ऑफ लेंथ गेंदबाजी, तो नतीजा तो यही आएगा। थोड़ा सा तो बल्ला लगाना था, हल्का सा टॉपेज लगा था, लेकिन फिर भी नियंत्रण में थे बैट्समैन। शॉट फाइन लेग के ऊपर से 4 रन, 20 पर पहुंच चुका है स्कोर। 4 गेंदें मात्र हुई है। ईट का जवाब पत्थर से दिया जा रहा है, लेकिन कई बार ऐसा होता है कि ईट का जवाब पत्थर से देने में उस पत्थरबाजी में आपके विकेट भी गिर जाते हैं। अभी तक कोई विकेट नहीं गिरा है, वो भी एक अच्छी बात है। और क्या खतरनाक अंदाज में बैटिंग कर रहे हैं सूरज केने। जब दबाव आपके ऊपर आता है तो फिर अच्छे अच्छे खिलाड़ी भी, अच्छे अच्छे सूरमा भी ढेर हो जाते हैं। गति में हल्का सा परिवर्तन, इस बार बल्ले के बीचों बीच तो नहीं ले पाए, लेकिन पावर प्ले चल रहा है, गैप में गेंद चली गई। 4 रन और। क्या चल रहा है मैदान में, विश्वास नहीं हो रहा है कि हेमंत हरड के ओवर में पहली 5 गेंदों पर सिर्फ चौके और छक्के ही लगे हैं। 2 सिक्सर्स और 3 चौके, कुल मिलाकर 24 रन बने हैं। ये शायद ही किसी ने सपने में सोचा होगा कि हेमंत हरड इतने महंगे साबित होंगे, लेकिन यही तो क्रिकेट है ना। क्रिकेट में कभी भी कुछ भी हो सकता है। ऑन साइड में 2 खिलाड़ी बाउंड्री पर, पावर प्ले की
आखिरी गेंद क्या आखिरी होगी? जी नहीं, फिर से करना पड़ेगा। ये तेज तर्रार यॉर्कर की कोशिश की थी हेमंत अरड ने, लेकिन मिस डायरेक्टेड, लेग स्टंप के बाहर यॉर्कर थी और वाइड। अतिरिक्त रन स्कोर में इजाफा, स्कोर 25 रन। जो टारगेट है वो है 57 रनों का। 4 ओवर्स में 57 बनाने हैं पहले ओवर में, जबकि पहला ओवर समाप्त भी नहीं हुआ है। क्वार्टर सेंचुरी पूरी हो चुकी है। और ये गलत स्ट्रोक है, टॉपेज, और आखिरकार विकेट अपनी टीम को दिलाते हुए हेमंत अरड। विकेट कीपर ने कोई गलती नहीं की, स्टंप्स के पीछे कुमार ने लिया है अच्छा कैच, और आखिरकार करारा जवाब देने में कामयाब रहे हेमंत अरड। वो जो कहा जाता है कि आखिरी हंसी तो किसने हंसी? गेंदबाज ने हंसी। बैटल अच्छा चल रहा था और जीत भी लिया था लगभग ये बैटल, गेंद और बल्ले के बीच का, बल्लेबाज सूरज ने, लेकिन आखिरी गेंद पर एक खराब शॉट, अटपटे ढंग से खेलने का प्रयास, बहुत ज्यादा उछाल था, गेंद को पटका था वहां पर हेमंत अरड ने। एक तीखा बाउंसर था और उस पर फंसाने में कामयाब रहे सूरज को, लेकिन सूरज ने कमाल की बैटिंग की। 24 रन बनाकर लौटते हुए पेविलियन में। एक ओवर के बाद भावाली टीम का स्कोर है 25 रन, एक विकेट के नुकसान पर। बचे हुए 3 ओवर्स में 32 रनों की जरूरत है। 32 runs from 18 deliveries, and this could be anybody's game from here on. 32 from 18 balls. Jitu Kurvi is into the attack now. Another experienced campaigner. There are a lot of experienced campaigners in their side. Gaudevi Sports Binar. A left-handed batsman Nagesh is on strike. He did not get the strike in first over, but is in good touch, played so well, and he was adjudged as the man of the match in the first round match. Scored 27 valuable runs. 18 चेंडू आणि 32 धावांची आवश्यकता आहे. वेळेच्या बाबतीत प्लीज सहकार्य करा. Long spread outfield placement as it's a non-power play phase now. It is Chetu. Oh, that's a good ball. Wonderful delivery to start the things for Chetu. Just outside the off stump and Yorker length. Batsman was trying to dig it out, but he was little late in the stroke. Nagesh. New man in is Navnath. Is at the non-striker's end. That's a short delivery and that's gone high in the air. Fielder doesn't get to the ball. And that was a chance there for the catch, but he decided to pick it on the bounce, and 2 runs there for the batsman. So 2 into the total, which is now 27 runs for the loss of 1 wicket. This is good battle going on between Binar and Bhavale. Man at short third, man at short fine leg. Fine leg fielder is quite straight, quite fine. And all the other 7 fielders patrolling the boundary. Comes down the track, doesn't quite get hold of it. Just an inside edge, ball is running down to mid wicket, and they are through for the second run as well. Good running between the wickets, and the effort was good from the fielder, but still they have taken 2. So runs are coming in this over in the form of 2s. Score now 29 runs, 29 धावा, अजूनही 28 धावांची आवश्यकता आहे. दुसरं षटक मार्गस्थ. Small bowling run up, and that was a cutter I think, but he's picked it so nicely. It's gone high in the air, man down there, and he takes the catch. That's a wonderful catch, and another wicket goes down. Bhavale team have lost their second wicket. Both openers are dismissed now. Nagesh is very, very disappointed. That was a slower delivery, the change of pace, and that worked for Binar team. Good intelligent bowling. Actually, batsman picked that slower delivery, but he played so high in the air, too much elevation, and the man at the deep square leg has taken wonderful catch. 29 runs on the board. Nagesh scored only 4 runs for his side. अजूनही 28 धावा बनवायच्या आहेत आणि 14 चेंडू शिल्लक आहेत. It's very important to play in the gap when there are 7 fielders patrolling the boundary. That's the rule in this tournament for non-power play phase. Captain can put 7 fielders on the boundary.
Another good delivery from Jitu. Is bowling so well, wearing his pace, wearing his line and length as well. Leg bye is the signal from the umpire, and that single in the form of leg byes take the total to 30 runs for the loss of 2 wickets. The first over was very good for Bhavali team, but this over is wonderful over from Jitu. Economical bowling so far from Jitu. Only 5 runs conceded with 1 extra in that. That's gone high in the air. Who's under it? Bowler is trying and he's taken the catch. What a great catch. Another wicket goes down. Superb catch. Kailas is gone, is out, caught and bowled by Jitu. An excellent over comes to an end. Very successful over from Jitu comes to an end. After 2 overs, it's 30 runs on the board for the loss of 3 wickets. 30 धावा 3 गड्यांच्या मोबदल्यात आणि आता उर्वरित 2 षटकांमध्ये 27 धावांची आवश्यकता आहे. हा सामना कुठे होता आणि आता कुठे आलाय. पहिल्या षटकामध्ये 5 चेंडू जेव्हा समाप्त झाले, हेमंत हरडने 25 धावा तब्बल खर्च केल्या. मात्र शेवटच्या बॉलवर खूपच इम्पॉर्टंट विकेट आपल्या टीमला त्याने मिळवून दिली. सूरज जो खूप घातक ठरू पाहत होता त्याला बाद केला आणि त्यानंतर पूर्णपणे नियंत्रित गोलंदाजी जितूच्या माध्यमातून पाहायला मिळाली. जितूने 2 फलंदाजांना बाद केला आणि फक्त 5 धावा त्याच्या षटकामध्ये पाहायला मिळाल्या. 12 चेंडू 27 धावा. जयेश वाखारेच्या हातात आहे बॉल. नवीन बॅट्समन विनोद पाटील. अशा पद्धतीचे समीकरण बऱ्याचदा विनोद समोर आलेले आहेत आणि त्याने ते बनवलेले देखील आहेत. एक खूपच अनुभवी असा खेळाडू आहे. सुंदर फटका ड्राईव्ह केला, मात्र अपयश आहे. डीप एक्स्ट्रा कव्हरला फिल्डर पर्यंत कॅरी झाला नाही. बॉल प्रयत्न चांगला होता. जगदीश आहे मला वाटतं त्या ठिकाणी. बाउंड्री तर जाऊ दिली नाहीये, परंतु 2 मौलिक धावा या दरम्यान पूर्ण केलेल्या आहेत फलंदाज विनोद आणि नवनाथने अजूनही कुठल्याही बॉलचा सामना केलेला नाही. मात्र नवनाथ देखील एक चांगला स्ट्रोक प्लेअर आहे. एक युवा खेळाडू आहे, परंतु भरपूर गुणवत्ता त्याच्यामध्ये देखील आहे आणि ही मॅच रोमहर्षक स्थितीत आपल्याला जाताना दिसते. 11 चेंडू शिल्लक आहेत. 25 धावांची गरज. जयेश वखारे जो सिटी क्रिकेटमध्ये चांगल्या संघांकडून खेळलेला आहे. अंडर प्रेशर बऱ्याचदा त्याने गोलंदाजी केलेली आहे. फिल्डिंगमध्ये थोडासा बदल करण्याचा प्रयत्न कुमार गोंडच्या माध्यमातून. वाईड यॉर्करचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नात खूपच स्क्वेअर चेंडू क्रीजच्या देखील बाहेर पडलाय. बॉल नो बॉल. आणि पहिल्या मॅच मध्ये देखील ही चूक केली होती जयेश वाखारेनं, तर तीच चूक पुन्हा एकदा करतोय. आणि पहिल्या मॅच मध्ये तर एकाच ओव्हरमध्ये 3 नो बॉल टाकले होते. 2 ओव्हर स्टेपिंग आणि एक क्रीजच्या बाहेर बॉल पडला होता. फ्री हिट आहे, मात्र फ्री हिटचा फायदा उचलू शकला नाही त्या ठिकाणी फलंदाज विनोद. ही फार छान संधी होती, परंतु बॉल देखील तेवढा चांगला होता. गुड लेंथवर पिच होऊन टेक ऑफ केला बॉलने, चांगला बाउन्स प्राप्त केला आणि पूर्णपणे बीट केलं या फ्री हिट बॉलवर विनोद सारख्या अनुभवी फलंदाजाला. आता 10 चेंडू शिल्लक आहेत आणि या 10 बॉल्समध्ये भावळे टीमला बनवायचे आहेत 24 धावा. 10 बॉल्स 24. ऑन साईडला आपण पाहतोय की सीमारेषेवर बरेचसे क्षेत्ररक्षक दिसत आहेत आणि हा फटका फसलाय, परंतु नो बॉलचा इशारा. झेल तर टिपला गोलंदाजाने, परंतु नो बॉल. काय चाललंय जयेश वखारेचं. आपण पाहतोय की पहिल्या मॅच मध्ये देखील ह्याच चुका केल्या होत्या. आधी क्रीजच्या बाहेर बॉल टाकला नो बॉल, त्यानंतर 2 वेळा त्याचा फुटफॉल झाला आणि आता देखील तेच चित्र मागच्या षटकाची पुनरावृत्ती करतो की काय. आणि तेच जर घडत असेल तर मात्र ही धोक्याची घंटा आहे भिनार टीमसाठी. 10 बॉल शिल्लक आहेत. 22 धावांची आवश्यकता भावळे टीमला. भिनार विरुद्ध भावळे अशी ही मॅच. पुढचा बॉल फ्री हिट आहे. नवनाथकडे स्ट्राईक. खेळू की नको, सर ते शेवटी सोडून दिलाय कारण हा बॉल वाईड आहे. पंच विक्रम नाईक यांचा वाईडचा इशारा. वाईटने धावसंख्या पुढे सरसावते आणि फ्री हिट कंटिन्यू राहते. अजूनही संधी आहे नवनाथकडे. 36 धावा धावफलकावर. 21 धावा अजूनही जोडायच्या आहेत आणि चेंडू शिल्लक आहेत 10.
फ्रीड बॉल वरची कडा लागली आहे, झेल तर टिपलाय. हो हो, धावचीची संधी. येस, फलंदाज धावबाद होईल. विनोदची खेळी संपुष्टात आली आहे. फ्री हिट वर हा फलंदाज धावबाद झालाय. जो एकमेव पर्याय असतो फलंदाज बाद करण्यासाठी, त्या पर्यायाचा वापर फिल्डरने केलाय. झेल पण टिपला होता, मात्र झेलबाद फलंदाज होऊ शकत नाही आणि विनोद आपल्या क्रीजमध्ये सुखरूप पोहोचू शकला नाही. तर विनोदची खेळी संपुष्टात आली आहे. धावसंख्या 36. आतापर्यंत 4 फलंदाज बाद झालेले आहेत. प्रशांत नवीन बॅट्समन नंबर 6 वर आलाय आणि आता ही जोडी फार महत्वाची असेल. या दोघांना किल्ला लढवावा लागणार आहे. अजूनही सामना दोलायमान स्थितीत आहे. विनोदने कुठेतरी चूक केली आहे. फ्री हिटवर आपली विकेट बहाल केली आहे भिनार टीमला. 21 धावा जोडायच्या आहेत. अजूनही 9 चेंडू शिल्लक. हे षटक लांब लचक आहे. जयेशच्या गोलंदाजीवर मोठी फटके तर आलेले नाहीत, मात्र त्याने अवांतर धावा जास्त खर्च केलेल्या आहेत. त्यामुळेच षटक देखील लांबताना दिसतंय. नेक्स्ट बॉल लेफ्ट आर्म ओव्हर द विकेट. खूप दुरून खेळण्याचा प्रयत्न. हा बॉल देखील वाईड आहे. ओहो, अवांतर रूपाने धावा खर्च केल्या जात आहेत आणि अशाच पद्धतीची गोलंदाजी होत राहिली तर हा सामना भिनार संघाच्या हातातून निसटू शकतो. आतापर्यंत 37 धावा धावफलकावर, 57चं टार्गेट, 9 बॉल्स आणि 20 धावांची गरज. यावेळेस बॉलला हॅमर्ड केलंय, शक्तिशाली प्रहार केलाय, मात्र जमिनी लगत मारलेला फटका आहे. डीप मध्ये फिल्डर देखील लॉंग ऑफला आहे. एकच धाव. सिंगलने धावसंख्या हळूहळू पुढे सरसावते. 38 धावा. आता 19 धावांची आवश्यकता आहे. एकोणीस धावांची आवश्यकता आहे. चेंज ऑफ पेस, गुड डिलिव्हरी, सुंदर चेंडू होता. अवांतर धावा आपण वगळल्या तर ही चांगली गोलंदाजी केलेली आहे या षटकामध्ये, कारण फलंदाजांना मोठी फटके खेळण्याची जास्त संधी दिलेली नाही. चेंडू शिल्लक आहेत 7 आणि जिंकण्यासाठी अजूनही 19 धावांची आवश्यकता जय बजरंग बी भावाळी टीमला. पुढचा बॉल, या षटकातील हा शेवटचा बॉल. सुरेख बॉल, यॉर्कर लेंथ, धावचीची संधी आहे आणि यस, फलंदाजाला जावं लागणार आहे पॅव्हिलियन मध्ये. आणखी एक मोठा धक्का भावळे टीमला. 5व्या विकेटचं पतन झालंय. एका पाठोपाठ एक मोठमोठे धक्के आता मात्र लागत आहेत जय बजरंग बी भावळे संघाला आणि आता त्यामुळे थोडासा बॅकफुटला दिसतोय या सामन्यामध्ये भावळे संघ. अजूनही 19 धावांची गरज आहे. 38 ही धावसंख्या आपण पाहतोय. 5 गडी बाद झालेले आहेत. शेवटचं षटक शिल्लक, 6 चेंडू आणि 19 धावा असं समीकरण. पाहायचं आहे, पंचांनी खेळ थोड्या वेळासाठी थांबवलाय. या ठिकाणी एक विशेष सूचना आहे आणि पेनल्टी आहे. भावळे संघाला 3 धावांनी पेनलाइज करण्यात आलेला आहे, कारण सामना सुरू असताना प्लेयर्स पॅव्हिलियनमध्ये त्यांचे फलंदाज नाही आहेत, तर ते प्लेयर्स पॅव्हिलियन सोडून गेलेले आहेत. त्यामुळे तुम्ही शिस्तीचं उल्लंघन केलेलं आहे आणि म्हणूनच 3 धावांनी तुम्हाला पेनलाइज करण्यात येत आहे. तर जे आता टार्गेट आहे 19 धावा ज्या बनवायच्या होत्या शेवटच्या षटकामध्ये, तुम्हाला 19 धावा बनवून सुद्धा विजय प्राप्त करता येणार नाही. तुम्हाला विजयासाठी आता मात्र 22 धावा जोडाव्या लागतील. 5 फलंदाज बाद झालेत आणि मला वाटतं ही शेवटची जोडी देखील आहे की काय मैदानात, कारण प्लेयर्स पॅव्हिलियन मध्ये येस एक खेळाडू आहे कदाचित. पाहूया काय घडतंय.
मंगल आलाय फलंदाजीसाठी. चांगला बॉल, तेवढाच चांगला फटका आहे, पायांच्या समोरून खोदून काढला डीप मिड विकेटला. धाव मिळते फक्त एक. एकेरी दुहेरी धावांनी काही होणार नाही. चौकार षटकारांचा पाऊस पाडावा लागेल. पूर्वेशच्या हातात बॉल आणि पूर्वेशकडे भरपूर धावा आहेत डिफेंड करण्यासाठी, परंतु तरी देखील अचूक टप्प्यावर गोलंदाजी करणं गरजेचं आहे. स्वेअर मारा करून चालणार नाही. एक बॅकवर्ड पॉईंटला खेळाडू, एक फाईन शॉट थर्डमॅन. हो, थोडासा फसवा चेंडू होता हा. स्वीप करण्याचा प्रयत्न, परंतु बॅटवर बॉल घेता आला नाही. आणि आता 4 चेंडूंमध्ये 21 धावा जोडायच्या आहेत. भावाळी संघानं सुरुवात खूप दिमाखात केली होती या रणजीतची. ओ, दॅट्स अ ग्रेट शॉट. टायमिंग अफलातून आणि चेंडू सीमा पार. दणदणीत षटकार. थँक्यू डीजे प्रशांत. आणि वातावरण जे शांत होत चाललं होतं ते थोडंसं गरम करण्याला या षटकारानं. फुलटॉस बॉल होता, त्याचा फायदा उचलला. 3 चेंडू आता शिल्लक आहेत आणि अजूनही जिंकण्यासाठी 15 धावांची आवश्यकता आहे. पुढचा बॉल घेऊन पूर्वेश, एक क्लोज इन फिल्डर. हा बॉल टप्पा पडल्यानंतर कट झाला बाहेरच्या दिशेनं आणि इट्स अ वाईड. सामन्यामध्ये अजूनही भरपूर काही शिल्लक आहे. 3 बॉल्स आणि 14 धावांची आवश्यकता. चेझिंग कंपल्सरी. या गोष्टीची दोन्ही संघांनी नोंद घ्या. प्रशांतमध्ये निश्चितच क्षमता आहे, सामना जिंकून देऊ शकतो. हा बॉल आपटी दिलेला बॉल, परंतु फायदा उचलता आला नाही. शॉर्ट ऑफ लेंथ हुक करण्याचा प्रयत्न आणि त्या प्रयत्नामध्ये अपयश आलंय फलंदाजाला. खूप चांगली संधी होती. आखोटप्प्याचा बॉल एक पर्वणी असते, परंतु फायदा उचलता आला नाही. आता 2 चेंडू आणि 14 धावा. सामना आता मात्र झुकलाय तो म्हणजे गावदेवी स्पोर्ट्स भिनार संघाच्या बाजूनं. स्लिप पॉईंट क्षेत्रामध्ये अजून एक आपल्याला खेळाडू दिसतोय. पुन्हा एकदा कटर आणि या बॉलवर मात्र मिळवली विकेट गोलंदाज पूर्वेशनं. आणि याचबरोबर सामना देखील समाप्त झालाय. भावाळे संघाचे फलंदाज आता बाकी नाहीत, कारण मला वाटतं त्यांचा दुसरीकडे देखील सामना सुरू आहे या सामने लोणार क्रिकेट असोसिएशनच्या टुर्नामेंटमध्ये. आणि त्यामुळेच आता थोडी तारांबळ उडाली भावाळे संघाची आणि हा सामना त्यांना ही स्पर्धा किंबहुना गमवावी लागलेली आहे. हार्ड लक भावाळे संघ अँड कॉंग्रॅच्युलेशन्स विजयी संघ गावदेवी स्पोर्ट्स भिनार. सामनावीर पुरस्काराकडे आपण